दिव्या दिव्या दीपककार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार। मी प्रियंका बोलते। या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज दीपअमावस्या आहे, तर दीपअमावस्या हे आपण कशी साजरी करावी याबद्दल मी 2 ओळी सांगत आहेत। दीपअमावस्या म्हटलं तर आपले घरातले सर्व दिवे आपण स्वच्छ करून ते एका पाटावर मांडून त्याची पूजा करावी। ती पूजा करत असताना जे दिवे आपण लावतो त्या दिव्यांमध्ये तूप घालून ते दिवे लावायचे नाही, तर त्यांना त्या दिव्यांना आपण दुसरे दिवे दाखवून त्यांची पूजा करायची। त्याला दीपअमावस्या म्हणतात। दीपअमावस्या म्हटलं तर आपल्याला एक कणिक मळायचं आहे। त्या कणकामध्ये थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि ते कणिक मळून गूळ टाकून त्यामध्ये त्याचे गोळे करून त्यामध्ये वाती करून त्याची तुपाचा दिवा टाकून लावून त्याचं दिवे लावायचे आहेत। कणिक टाकल्याने आणि गूळ टाकल्याने घरामध्ये गोडवा निर्माण होतो, अंधकारामधून प्रकाशमय जीवन निर्माण होतं, असं ही दीपअमावस्या म्हणली जाते। आणि उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे, त्याकरिता काही जण ही दिवटीची पूजा करतात। दिवटीची पूजा आपण हे सगळं तुम्हाला चित्र दाखवलं आहे की दिवटीची पूजा करत असताना हे आपल्याला हे सगळे सणवार व्रतवैकल्य ह्या ज्या चित्रात दिलं आहे ते श्रावण महिन्यात येतात। आणि हे मधले जे आहे ते आपण आपल्या बाळासाठी करतो, त्या बाळाची 5वी पुजतो, त्याचं हे मधलं दाखवलं आहे। दिवटीची पूजा आपल्या मुलांसाठी करतात, मुलांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या बुद्धीसाठी, म्हणून ज्यांना कोणी करायचं असेल त्यांनी शनिवारपासून ती पूजा करू शकतात। एवढंच मला तुम्हाला बोलायचं आहे। श्री स्वामी समर्थ।